नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी रवी खांडरे तुमच्या सर्वांच्या लाडक्या नथिंग इज इम्पॉसिबल या युट्यूब चॅनल मध्ये सहर्ष स्वागत करतोय. आज आपण आज आपण इयत्ता आठवी मधील NMS मधील मानसिक क्षमता चाचणी, ज्याला आपण इंग्रजीमध्ये मेंटल ॲबिलिटी टेस्ट असे म्हणतोय. तर मानसिक क्षमताच्या चाचणीच्या आधारित आपण आजच्या लेक्चर मध्ये क्रमाने येणारे अक्षरगट याच्या आधारित चर्चा आपण आजच्या लेक्चर मध्ये करणार आहोत. आणि ही चर्चा असणार आहे अक्षर मालिकेवरील प्रश्न. आता अक्षर मालिका कशी आहे, काय नाही, याच्या आधारित येणारे प्रश्न कशा प्रकारचे असतात, काय नाही, याच्यावरती सविस्तर चर्चा आपण आजच्या व्हिडिओमध्ये आपण करणार आहोत. तर जे विद्यार्थी NMSच्या स्पर्धा परीक्षेची तयारी करत आहेत, अशा विद्यार्थ्यांसाठी आपल्या चॅनल तर्फे आपण संघर्ष सिरीजला आपण सुरुवात केलेली आहे. आता ह्या संघर्ष सिरीज मध्ये आपण मॅट आणि सॅट अशा दोन्ही पेपरची 100% तयारी आपण प्रत्येक विद्यार्थ्यांकडून तयारी करून घेणार आहोत. जर तुम्हाला पण या मॅथच्या पेपरमध्ये 90 पैकी 90 जर गुण तुम्हाला मिळवायचे असेल तर आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बाजूच्या बेल आयकॉनला प्रेस करा. तर चला तर विद्यार्थी मित्रांनो, कुठल्याही प्रकारची प्रतीक्षा न करता आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया. बघा विद्यार्थी मित्रांनो, इयत्ता 8वी मधील NMS मानसिक क्षमताच्या चाचणीच्या आधारित आपण पार्ट 1 चा व्हिडिओ बनवला होता मागील याच्यामध्ये. आजचा सेशन असेल पार्ट 2 चा. जर तुम्ही पार्ट 1 चा व्हिडिओ बघितला नसेल तर काळजी करू नका. या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये त्या व्हिडिओच्या लिंक दिलेले आहेत आणि त्या लिंक वरती तुम्ही क्लिक करून मागील तुम्ही तो व्हिडिओ पाहू शकता. तर चला तर विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया. बघा विद्यार्थी मित्रांनो, मागील व्हिडिओमध्ये आपण उदाहरण क्रमांक 1 पासून तर उदाहरण क्रमांक 10 पर्यंतचे जे उदाहरणे होती ते उदाहरणे आपण मागील व्हिडिओमध्ये आपण बघितलेले. आता आपण उदाहरण क्रमांक 11 पासूनचे जे पुढचे जे उदाहरण आपल्याकडे राहिलेले आहेत त्यावरती चर्चा आपण आजच्या व्हिडिओमध्ये करूया. नेमकं 11वं उदाहरण कशा प्रकारचं आहे तर ते आपण पाहूया. बघा विद्यार्थी मित्रांनो, क्रमाने येणारे अक्षर गटाच्या मध्ये उदाहरण क्रमांक 11 मध्ये आपल्याकडे काही पद आपल्याकडे तुम्हाला स्क्रीनवरती दिसत असेल. पहिलं पद आपल्याकडे PMT दिलेलं आहे. पहिलं पद ज्याच्या खाली आपण अंडरलाईन करूया PMT. दुसरं पद दिलेलं आहे OOS. त्याच्यानंतर तिसरं पद दिलेलं आहे NQR आणि चौथं पद आपल्याकडे दिलेलं आहे MSQ. अशा प्रकारचे 4 पद आपल्याला दिलेले आहेत. आता 4 पदांमधले प्रत्येक अक्षर नेमकं कोणता क्रम दर्शवतात ते अगोदर आपण काय करूया पाहूया. तर नेमकं आपल्याला लक्षात येईल की त्याचं आन्सर आपल्याकडे कोणतं आहे काय नाही हे आपल्याला लक्षात येईल. बघा विद्यार्थी मित्रांनो, सुरुवातीच्या पदांमधलं पहिलं अक्षर आपल्याकडे दिलेलं आहे P, जे की आपण स्क्रीनवरती Pच्या खाली आपण अक्षर मालिकेमध्ये अंडरलाईन करूया. त्याचबरोबर दुसऱ्या पदामधलं सुरुवातीचं अक्षर आहे आपल्याकडे ओच्या खाली आपण अंडरलाईन करूया. त्यानंतरच्या तिसऱ्या पदामधलं सुरुवातीचं अक्षर आपल्याकडे N आहे, आपण त्याच्या खाली सुद्धा अंडरलाईन करूया Nच्या खाली. त्याच्यानंतर शेवटचं जे आपल्याकडे पद आहे त्या पदामधलं सुरुवातीचं अक्षर आहे M, त्याच्या खाली सुद्धा आपण अंडरलाईन करूया. बघा विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला लक्षात आलंच असेल की सुरुवातीचं पद, दुसरं पद, तिसरं पद, चौथं पद या चारही पदामधून सुरुवातीच्या अक्षरांचा क्रम नेमका कसा आहे विद्यार्थी मित्रांनो, उतरता क्रम आहे. आणि अक्षरामध्ये काही अक्षर गाळले गेलेले आहेत का दोन अक्षरामध्ये? नाही. तर Pच्या नंतर आपल्याकडे Q आलाय, Qच्या नंतर M आलाय, Mच्या नंतर M आलाय, Nच्या नंतर M आलाय. आता Mच्या नंतर काय येईल विद्यार्थी मित्रांनो? L येईल. काय येईल? कारण हे जे अक्षराचा जे क्रम आहे तो कसा आहे विद्यार्थी मित्रांनो, उतरता क्रम आहे. मग Pच्या नंतर Q, Qच्या नंतर N, Nच्या नंतर M आला तर Mच्या नंतर काय येईल विद्यार्थी मित्रांनो? L येईल आपल्याकडे. मग सुरुवातीचा अक्षर आपल्याला L आपल्याकडे मिळालेला आहे. तर पर्यायांमध्ये जर बघितलं तर प्रत्येक पर्यायांमध्ये आपल्याला सुरुवातीचा अक्षर L आपल्याकडे दिसत आहे. मग आता आपल्याला L वरून आपल्याला तर उत्तर आपल्याला ठरवता येणार नाही, योग्य पर्याय कोणता आहे हे सुद्धा आपल्याला निवडता येणार नाही. मग प्रत्येक पदांमधलं दुसरं अक्षर नेमकं कोणता क्रम दर्शवते ते आपण पाहूया. च्या खाली अंडरलाईन करूया आपण. आता आपण दुसऱ्या पेनीचा आपण इथं वापर करूया. इथं आपण काय करूया, आता दुसऱ्या पेनीचा वापर करूया. च्या खाली आपण थोडं पेनीची साईज आपण वाढून घेऊया. राईट. आता M दिलेला आहे, च्या खाली आपण अंडरलाईन केलेलं आहे. त्याचबरोबर दुसऱ्या पदांमधले दुसरे अक्षर आपल्याकडे दिलेले आहे ओच्या खाली आपण अंडरलाईन करूया. त्याच्यानंतर Q दिलेला आहे, Qच्या खाली अंडरलाईन करूया. त्याचबरोबर दिलेलं आहे पुढे S. आता बघा विद्यार्थी मित्रांनो, ह्या अक्षराचा क्रम जर बघितला तर प्रत्येक पदांमधले दुसऱ्या अक्षराचा क्रम जर बघितला तर हा अक्षराचा क्रम चढता क्रम आहे. पण ह्यामध्ये चढता क्रम असून सुद्धा यामध्ये किती अक्षर गाळ आलेले आहेत हे आपण बघूया. M आणि O मध्ये जर बघितलं तर N अक्षर हे गाळलं गेलेलं आहे, म्हणजे एक अक्षर गाळलं गेलेलं आहे. O आणि Q मध्ये जर बघितलं तर P हे अक्षर गाळलं गेलेलं आहे. आता Q आणि S मध्ये जर बघितलं तर R हे अक्षर गाळलं गेलेलं आहे. त्यानंतर आपल्याला S मिळालेलं आहे. आता S नंतर येणारा अक्षर कोणता असेल विद्यार्थी मित्रांनो, तर U असेल. का असेल? कारण एक अक्षर गाळल्यानंतर पुढचं अक्षर आपल्याला मिळत आहे, म्हणजे आपल्याला दुसरं अक्षर कोणतं मिळालेलं आहे? U.
मग इथं आपल्याला लिहिता येते विद्यार्थी मित्रांनो दुसरं अक्षर आपल्याला काय लिहिता येते, पेन आपण चेंज करून घेऊया. इथं आपल्याला लिहिता येते दुसरं अक्षर आपल्याकडे मिळालेलं आहे, यू आपल्याकडे मिळालेलं आहे. आता तिसरा अक्षराचा क्रम नेमकं कुठल्या प्रकारचा आहे ते आपण बघून घेऊया विद्यार्थी मित्रांनो. टी यस. आता टी त्याचबरोबर नंतर दिलेलं आहे यस, त्याच्यानंतर तिसऱ्या पदामधलं शेवटचं अक्षर काय आर, तर इथं खाली आपण अंडरलाईन करूया आर, त्याच्यानंतर क्यू. बघा विद्यार्थी मित्रांनो प्रत्येक पदांमधले जर शेवटचे अक्षर आपण टी यस आर क्यू हे जर आपण बघितले तर यामध्ये उतरता क्रम आहे. टी नंतर यस, त्याच्यानंतर आर, त्याच्यानंतर क्यू हे अक्षर आलेले आहेत. आता क्यूच्या नंतर कोणतं अक्षर येईल विद्यार्थी मित्रांनो, पी हे अक्षर येईल, कारण त्यांचा क्रम कसा आहे विद्यार्थी मित्रांनो, उतरता क्रम आहे. आपल्याकडे आता जे पाचवं पद आपल्याकडे असणार आहे ते काय असणार आहे विद्यार्थी मित्रांनो, एल यू पी हे आपल्याकडे पद असणार आहे. आता एल यू पी हे आपल्याकडे पद आपल्याला पर्यायांमध्ये दिलेले आहे का बघा, एल डब्ल्यू पी, एल व्ही आर, एल व्ही पी, एल यू पी आपल्याकडे दिलेलं आहे. म्हणजे प्रश्न क्रमांक 11 या प्रश्नाचं अचूक उत्तर असेल पर्याय क्रमांक 4. अशा प्रकारे प्रश्न क्रमांक 11 या प्रश्नाला आपल्याला चांगल्या प्रकारे आपल्याला सोडवता येते. हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटत आहे काय नाही याची प्रतिक्रिया तुम्हाला कमेंट सेक्शन मध्ये कळवायचं आहे. जेणेकरून तुम्ही कमेंट सेक्शन मध्ये कळवल्यानंतर लवकरच पुढचा व्हिडिओ तुमच्यासाठी आम्ही लवकरच घेऊन येऊ. त्यानंतर आपण स्क्रीनवरती तुम्हाला दिसत असेल की 12वा प्रश्न नेमकं कुठल्या प्रकारचा आहे, त्यामध्ये दिलेले पदांमधले अक्षर नेमकं कुठल्या प्रकारचा क्रम दर्शवतात ते आपण पाहूया. बघा विद्यार्थी मित्रांनो आपल्याकडे 3 पद दिलेले आहेत. पहिला पद आपल्याकडे बीएस, दुसरा पद आपल्याकडे सीयू, तिसरा पद आपल्याकडे दिलेलं आहे डीडब्ल्यू. बरोबर आहे. आता त्यामधले पहिले अक्षर नेमकं कोणता क्रम दर्शवतात, त्याच्यानंतर दुसरे अक्षर नेमकं कोणता क्रम दर्शवतात ते आपण पाहूया. पहिला आपल्याकडे दिलेलं आहे पहिल्या पदांमधलं पहिला अक्षर बी, ज्याच्या खाली आपण अंडरलाईन करूया अक्षर मालिकेमध्ये. हे वरील स्क्रीनवरती तुम्हाला अक्षर मालिका दिसत असेल ए पासून तर झेड पर्यंत. बरोबर आहे. आता यामध्ये बी च्या खाली आपण अंडरलाईन केलेलं आहे. आता दुसऱ्या पदामधले सुरुवातीचे अक्षर आपल्याकडे आलेले सी, आपण सी च्या खाली सुद्धा अंडरलाईन करूया. त्याच्यानंतर दिलेलं आहे तिसऱ्या पदामधले सुरुवातीचं अक्षर डी, त्याच्या खाली सुद्धा आपण डी च्या खाली अंडरलाईन करूया. आता बी सी डी मध्ये जर बघितला तर हे क्रमानुसार येणारे अक्षर आहेत आणि हे कसे आहेत चढत्या क्रमानुसार आलेले आहेत. म्हणजे बी च्या नंतर सी आलाय, सी च्या नंतर डी आला, तर डी च्या नंतर काय येईल विद्यार्थी मित्रांनो, ई येईल. मग याच्या नंतर येणारा अक्षर आपल्याकडे काय असेल, सुरुवातीचं ई आहे. आता मग प्रत्येक पदांमधले दुसरे अक्षर नेमकं कोणता क्रम दर्शवतात ते आपण पाहूया. यस, यस कुठे आहे, हे इथं आहे यस. त्याच्यानंतर आपल्याला दिलेलं आहे यू, यू कुठे आहे पुढं. त्याचबरोबर डब्ल्यू, डब्ल्यू कुठे आहे विद्यार्थी मित्रांनो, इथं आहे. आता यस आणि यू मध्ये जर बघितलं तर टी हे अक्षर गाळलं गेलेलं आहे, त्याच्यानंतर आपल्याला यू मिळालेलं आहे. यू आणि डब्ल्यू मध्ये जर बघितलं तर व्ही अक्षर गाळलं गेलेलं आहे. आता डब्ल्यू नंतर कोणतं अक्षर येईल, आपल्याकडे अक्षर येईल वाय. म्हणजे अक्षर वाय काय येईल, कारण प्रत्येक पदांमधले प्रत्येक 2 अक्षरांमधले अक्षर कसे आलेले आहेत, एक आड अक्षर असं आपल्याला मिळालेलं आहे. म्हणजे डब्ल्यू नंतर आपल्याला एकच अक्षर मिळेल ते म्हणजे वाय. इथे एक्स अक्षर हे गाळले गेलेलं आहे. म्हणजे आपल्याकडे शेवटचं जे चौथं पद आपल्याकडे मिळणार आहे ते काय मिळणार आहे विद्यार्थी मित्रांनो, ई वाय मिळणार आहे. तर ई वाय हे पद आपल्याकडे पर्यायांमध्ये दिलेलं आहे का, यस. तर पर्याय क्रमांक 1 मध्येच आपल्याला पाहायला मिळतोय की ई वाय. मग प्रश्न क्रमांक 12 या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. अशा प्रकारे प्रश्न क्रमांक 12 आपल्याला सॉल्व्ह करता येतोय. त्यानंतरचा पुढचा प्रश्न आपण लागलीत पाहूया. प्रश्न क्रमांक 13 बघा विद्यार्थी मित्रांनो, प्रश्न क्रमांक 13 मध्ये आपल्याकडे 5 पद आपल्याकडे स्क्रीनवरती दिसतात. आता या पदांमध्ये नेमका कोणता क्रम आपल्याकडे लपलेला आहे, पदांमधले अक्षर नेमका कोणता क्रम दर्शवतात ते आपण पाहूया. बघा ए सी ई, सी ई जी, ई जी आय, जी आय के एम. आता यामध्ये कोणता क्रम लपलेला असेल तर त्यासाठी सुरुवातीचे अक्षर नेमकं कोणता क्रम दर्शवतात ते आपण बघूया. ए सी, आता ए च्या खाली आपण अंडरलाईन करूया, त्याच्यानंतर सी च्या खाली करूया, त्याच्यानंतर सुरुवातीचं पद इकडे आहे ई च्या खाली सुद्धा आपण अंडरलाईन करूया. त्याचबरोबर जी दिलेलं आहे, जी च्या खाली सुद्धा आपण अंडरलाईन करूया. त्याचबरोबर आय च्या खाली सुद्धा आपण अंडरलाईन करूया. बघा विद्यार्थी मित्रांनो, याच्यामध्ये जर आपण बघितलं तर ए आणि सी मध्ये जर बघितलं तर बी हे अक्षर गाळलं गेलेलं आहे. सी आणि ई मध्ये जर बघितलं तर डी हे अक्षर गाळलं गेलेलं आहे. ई आणि जी मध्ये जर बघितलं तर एफ हे अक्षर गाळलं गेलेलं आहे. जी आणि आय मध्ये जर बघितलं तर एच हे अक्षर गाळलं गेलेलं आहे. आता आय नंतर येणारा अक्षर किती आड अक्षर आले असतील विद्यार्थी मित्रांनो, हे एक अक्षर गाळलं गेलेलं आहे. तर त्याच्यानंतर आपल्याला पुढचं अक्षर मिळेल के. काय मिळणार विद्यार्थी मित्रांनो, के आपल्याला सुरुवातीचं अक्षर आपल्याला मिळेल. त्याच्यानंतर बघा सुरुवातीचं अक्षर आपल्याला के मिळालेलं आहे. म्हणजे दोनच पर्यायांमध्ये आपल्याला के हे सुरुवातीला आपल्याला दिसते. बरोबर आहे. मग ह्या 2 पर्यायांचा आपल्याला विचार करायचा आहे. आता हे 2 पर्याय आपल्याला विचार करायची गरज नाही. आता दुसरा अक्षर नेमकं कोणता क्रम दर्शवतात ते आपण पाहूया. सी
ई, सीच्या खाली अंडरलाईन केलेलं आहे. सीच्या खाली डबल आपण अंडरलाईन करूया सी. त्याच्यानंतर पुढे दिलेलं आहे ई, ईच्या खाली आपण अंडरलाईन करूया. त्याच्यानंतर जी, जीच्या खाली सुद्धा आपण अंडरलाईन करूया. त्याच्यानंतर आय, आयच्या खाली अंडरलाईन करूया. त्याच्यानंतर दिलेलं आहे के, केच्या खाली सुद्धा अंडरलाईन करूया. बघा विद्यार्थी मित्रांनो, इथं जर बघितलं सीई याच्यामध्ये सुद्धा एक अक्षर गाळलं गेलेलं आहे. ई आणि जी याच्यामध्ये सुद्धा एक अक्षर गाळलं गेलेलं आहे. जी आणि आय याच्यामध्ये सुद्धा एक अक्षर गाळलं गेलेलं आहे. आय आणि के याच्यामध्ये सुद्धा एक अक्षर गाळलं गेलेलं आहे. मग के नंतर कोणतं अक्षर येईल? यल गाळलं गेलेलं असेल, मग आपल्याकडे मिळेल यम. बरोबर आहे. मग केच्या नंतर तर दुसऱ्या क्रमांकावरती येणारा अक्षर काय असेल विद्यार्थी मित्रांनो? यम असेल. मग तिसरा अक्षर नेमकं कोणता क्रम दर्शवतात ते आपण बघूया आता. ई जी, ई कुठं आहे? हे इथं आहे. ई वरच्या बाजूने आपण अंडरलाईन करूया ई. त्याच्यानंतर दुसरं जी दिलेलं आहे. प्रत्येक पदांमधले शेवटचं अक्षर आपल्याला बघायचंय ई, त्याच्यानंतर जी, त्याच्यानंतर आय, त्याच्यानंतर के, त्याच्यानंतर शेवटचं काय दिलेलं आहे? यम. आता याच्यामध्ये बघा कोणता क्रम आहे विद्यार्थी मित्रांनो? प्रत्येक पदांमधले तिसरे अक्षर जर आपण बघितले तर त्या यामध्ये चढता क्रम आपल्याकडे दिसून येतोय. बरोबर आहे. ई नंतर जी, जी नंतर आय, आय नंतर के, के नंतर यम आलेलं आहे. आता इथं जर आपण बघितलं तर ई आणि जी मध्ये यफ हे अक्षर गाळलं गेलेलं आहे. जी आणि आय मध्ये जर बघितलं तर एच हे अक्षर गाळलं गेलेलं आहे. आय आणि के मध्ये जर बघितलं तर जे हे अक्षर गाळलं गेलेलं आहे. के आणि एम मध्ये जर बघितलं तर एल हे अक्षर गाळलं गेलेलं असेल. कोणतं अक्षर येईल मग विद्यार्थी मित्रांनो? तर यम हे अक्षर गाळलं गेलेलं आहे, म्हणजे आपल्याकडे पाहायला मिळणार ओ हे अक्षर. बरोबर आहे. मग आपल्याकडे जर बघितलं तर शेवटचं जे आपल्याकडे पद आहे म्हणजे प्रश्नार्थ चिन्हाच्या जागेवरती के एम ओ हे पद आपल्याला मिळणार उत्तरांमध्ये. मग प्रश्न क्रमांक 13 या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. हे अशा प्रकारे आपल्याला काय करता येतोय, त्याचा व्यवस्थितपणे सविस्तरपणे विचार करून त्याला व्यवस्थितपणे आपल्याला सोडवता येतोय. त्यानंतर आपण पाहणार आहोत प्रश्न क्रमांक 14. प्रश्न क्रमांक 14 नेमकं कुठल्या प्रकारचं आहे काय नाही तर हे आपण बघूया विद्यार्थी मित्र. बघा 14वा प्रश्न आपल्याकडे दिलेला आहे. दोन दोन आपल्याकडे अक्षर दिसतात प्रत्येक पदांमध्ये. आता हे अक्षरांचा क्रम नेमका कुठल्या प्रकारचा आहे तो आपण बघूया. झेड झेड, बी ए, डी बी, एफ सी, एच डी, प्रश्नार्थ चिन्ह ई. म्हणजे दुसऱ्या क्रमांकावरचं अक्षर आपल्याकडे ई मिळालेलं आहे. फक्त आपल्याला शोधायचं आहे पहिल्या क्रमांकावरचं अक्षर आपल्याला शोधायचं आहे. जे की आपल्याला पुढे पाहायला मिळतात आय जे के एल. आता इत्यादी प्रकारापैकी इत्यादी जे अक्षर आपल्याकडे दिसतात या अक्षरांपैकी योग्य अक्षर आपल्याला निवडायचं आहे. मग सुरुवातीच्याच अक्षरांचा आपण विचार करूया. झेड, झेडच्या खाली आपण अंडरलाईन करूया झेड. त्याच्यानंतर सुरुवातीचा अक्षर बी, त्याच्यानंतर बीच्या खाली सुद्धा अंडरलाईन करूया. त्याच्यानंतर सुरुवातीचा अक्षर आपल्याकडे दिलेला आहे डी, डीच्या खाली सुद्धा आपण अंडरलाईन करूया. त्याच्यानंतर एफ, एफच्या खाली सुद्धा आपण अंडरलाईन करूया. त्याच्यानंतर एच, त्याच्या एचच्या खाली सुद्धा अंडरलाईन करूया आणि पुढे दिलेलं आहे प्रश्नार्थ चिन्ह. आता झड बी डी एफ एच या अक्षरांमध्ये नेमकं कोणता क्रम आहे तो आपण लक्षात घेऊया. झड नंतर पुन्हा अक्षर मालिका आपली पाठीमागे आलेली आहे. बरोबर आहे. म्हणजे रिव्हर्स आलेलं आहे, म्हणजे पुढे चालून जसं की आपण ए नंतर बी, बी नंतर सी असं जे घेतो क्रमानुसार येणारे अक्षर चढत्या क्रमानुसार. झड नुसार आपण पुन्हा एकदा क्रम वाढलेला आहे, म्हणजे चढत्या क्रमानुसार बी आलेला आहे. झड आणि बी मध्ये जर बघितलं तर ए हे अक्षर गाळलं गेलेलं आहे. आता बी आणि डी मध्ये जर बघितलं तर सी हे अक्षर गाळलं गेलेलं आहे. डी आणि एफ मध्ये जर बघितलं तर ई हे अक्षर गाळलं गेलेलं आहे. एफ आणि एच मध्ये जर बघितलं तर जी हे अक्षर गाळलं गेलेलं आहे. आता एच नंतर येणारा अक्षर कोणता असेल विद्यार्थी मित्रांनो? तर जे असेल. का असेल? कारण आय हे अक्षर गाळलं गेलेलं आहे, म्हणजे त्याचं उत्तर काय येणार? जे. इथे लिहूया विद्यार्थी मित्रांनो. जे आपल्याला पाहायला मिळेल दुसऱ्या क्रमांकाचं अक्षर आपल्याकडे ऑलरेडी दिलेलं आहे ते म्हणजे ई. आता जे हे अक्षर पर्यायांमध्ये दिसते का आपल्याला? यस. तर पर्याय क्रमांक 2 मध्ये आपल्याला जे हे पर्याय आपल्याला अक्षर पाहायला मिळतंय. म्हणजे प्रश्न क्रमांक 14 या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. अशा प्रकारे आपल्याला प्रश्न क्रमांक 14 या प्रश्नाला आपल्याला सॉल्व्ह करता येतोय. त्यानंतर आपण पाहूया पुढचा प्रश्न. प्रश्न क्रमांक 15. प्रश्न क्रमांक 15 कुठे आहे? हा, प्रश्न क्रमांक 15. 15वा प्रश्न नेमकं कोणता? 15वा प्रश्नामधले जे अक्षर आहेत, जे पद आहेत ते नेमकं कुठल्या क्रमांकावरचे आहेत ते आपण व्यवस्थितपणे समजून घेऊया. झड, सुरुवातीचा अक्षर बघा झड, त्याच्यानंतर आपल्याकडे आहे वाय. झडच्या खाली अंडरलाईन करूया, त्याच्यानंतर वाय, त्याच्यानंतर काय दिलेलं आहे? एक्स, एक्सच्या खाली सुद्धा अंडरलाईन करूया, त्याच्यानंतर डब्ल्यू, त्याच्यानंतर डब्ल्यूच्या खाली सुद्धा अंडरलाईन करूया. बघा विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला प्रत्येक पदांमधले जर सुरुवातीच्या अक्षराचा आपण विचार करत असताना तुम्हाला एक गोष्ट लक्षात आली असेल. झड नंतर आपल्याकडे काय आलेलं आहे? झड नंतर वाय आलाय, वाय नंतर एक्स आलाय, एक्स नंतर डब्ल्यू आलाय,
यामध्ये जर बघितलं तर हे उतरत्या क्रमानुसार येणारे अक्षर आहे, क्रमानुसार म्हणजे क्रमागत अक्षर आहे. आता क्रमागत म्हणजे काय विद्यार्थी मित्रांनो, की एका पाठ येणारे जे अक्षर असतात त्याला आपण क्रमागत म्हणतो. बरोबर आहे. झड नंतर वाय आलाय, वाय नंतर एक्स आलाय, एक्स नंतर डब्ल्यू आलाय, डब्ल्यू नंतर काय येईल हे आपल्याला माहिती आहे. आता यू येईल. बरोबर आहे. म्हणजे यू हे सुरुवातीचं अक्षर आपल्याला मिळालेलं आहे. म्हणजे यू हे अक्षर 2 आपल्याला पर्यायांमध्ये दिसते. म्हणजे पर्याय क्रमांक 3 आणि पर्याय क्रमांक 4चा विचार करण्याची गरज नाही. आता यामध्ये जर बघितलं तर दुसऱ्या क्रमांकावर येणारे अक्षर तर ते नेमकं कोणत्या प्रकारचा क्रम दर्शवतात ते आपण समजून घेऊया. डब्ल्यू, त्याच्यानंतर व्ही. आता डब्ल्यूचा खाली अंडरलाईन करूया, त्याच्यानंतर व्ही, त्याच्यानंतर यू, त्याच्यानंतर दिलेल्या दुसऱ्या क्रमांकावर काय दिलेलं आहे विद्यार्थी मित्रांनो, टी हे अक्षर आपल्याकडे दिलेलं आहे. मग टीच्या खाली सुद्धा अंडरलाईन करूया. डब्ल्यू नंतर यू, व्ही आलाय, व्ही नंतर यू आलाय, यू नंतर टी आलाय, टी नंतर काय येईल यस येणार. काय यस येणार विद्यार्थी मित्रांनो, डब्ल्यू व्ही यू टी हे जे अक्षर आहेत ते कसे आहे, उतरत्या क्रमानुसार येणारे क्रमागत अक्षर आहे. म्हणजे एका पाठोपाठ येणारे जे अक्षर आहेत त्याच्यानंतर कोणता अक्षर येईल, मग आपल्याकडे यस हे अक्षर येईल. आता इथं जर आपण दोन्हीही याच्यामध्ये जर बघितलं तर व्ही एस हे सुरुवातीचे दोन्ही पदांमध्ये म्हणजे दोन्ही अक्षर आपल्याला प्रत्येक पर्यायांमध्ये म्हणजे पर्याय क्रमांक 1 आणि पर्याय क्रमांक 2 मध्ये आपल्याला दिसतात. बरोबर आहे. मग आता आपल्याला तिसऱ्या पदाचा प्रत्येक पदांमधले तिसऱ्या अक्षराचा आपल्याला विचार करावा लागेल की जेणेकरून आपल्याला त्या प्रश्नाचं उत्तर मिळून जाईल. आता इथं आपल्याकडे दिलेलं आहे व्ही यू. आता वरच्या बाजूने मी अंडरलाईन करतोय बघा. व्ही, त्याच्यानंतर यू दिलेलं आहे, त्याच्यानंतर वरी दिलेलं आहे टी, त्याच्यानंतर शेवटच्या पदांमधले शेवटचे अक्षर यस. याच्यामध्ये सुद्धा जर आपण बघितलं तर व्ही नंतर यू आलाय, यू नंतर टी आलाय, टी नंतर यस आलाय. हे यू व्ही टी यस हे जे अक्षर आहेत विद्यार्थी मित्रांनो कसे, हे उतरत्या क्रमानुसार आलेले क्रमागत अक्षर आहेत. मग व्ही नंतर यू आलाय, यू नंतर टी आलाय, टी नंतर यस आलाय, यस नंतर काय विद्यार्थी मित्रांनो आर येईल. बरोबर आहे. तर हे क्रमागत अक्षर आपल्याकडे पाहायला मिळतात. मग प्रश्न क्रमांक 15 या प्रश्नाचा चूक उत्तर असेल व्ही एस आर. तर व्ही एस आर हा पर्यायांमध्ये आपल्याला पाहायला मिळतो का यस, तर पर्याय क्रमांक 2 मध्ये आपल्याला हे अक्षर आपल्याला पाहायला मिळतोय. म्हणजे प्रश्न क्रमांक 15 या प्रश्नाचा चूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 व्ही एस आर. तर व्हिडिओ कसा वाटत आहे काय नाही याची प्रतिक्रिया तुम्हाला वेळोवेळी देत चालायचंय. कारण तुमच्या प्रतिक्रियामुळे आम्हाला उत्साह निर्माण होईल की किती विद्यार्थ्यांना लक्षात येत आहे, किती विद्यार्थ्यांना समजत आहे. हे संघर्ष सिरीज जी आपण चालू केलेली आहे या सिरीजचा अर्थ असा आहे की प्रत्येक विद्यार्थ्याला या सिरीज माध्यमातून आपल्याला एनएमए ची तयारी आपल्याला करता आली पाहिजे. अजून ज्या विद्यार्थ्यांना माहिती नसेल अशा विद्यार्थ्यांपर्यंत सुद्धा आपल्या चॅनलची लिंक आपल्याला शेअर करायची आहे की जेणेकरून तुमच्या लिंक शेअरमुळे त्या विद्यार्थ्यांना सुद्धा गरजू विद्यार्थ्यांचा सुद्धा फायदा होईल. त्यानंतरचा प्रश्न क्रमांक 16 नेमका कशा प्रकारचा आहे तर तो आपण लक्षात घेऊया. आता याच्यामध्ये जर बघितलं तर चार पद आपल्याकडे दिसतात. एक म्हणजे ए के एल, दुसरा म्हणजे बी एल एम, तिसरा म्हणजे सी एम एन, चौथा म्हणजे डी एन ओ. आता ह्या प्रत्येक पदांमधल्या अक्षरांचा क्रम नेमका कोणता आहे तर ते आपण लक्षात घेऊया. बघा विद्यार्थी मित्रांनो ए बी सी डी हे जर बघितलं तर प्रत्येक पदांमधले सुरुवातीचे जे अक्षर आपल्याकडे दिसतात ते कसे आलेले एका पाठोपाठ आलेले आहेत. ए नंतर बी आलाय, बी नंतर सी आलाय, सी नंतर डी आलाय, डी नंतर काय येणार तर डी नंतर येणार ई. मग आपण सुरुवातीचं इथं लिहून घेऊया ई. बरोबर आहे. मग सुरुवातीचा अक्षर आपल्याला मिळालेला आहे. आता नंतरच्या दोन अक्षरांचा क्रम कसा आहे तर तो आपण पाहूया. के एल एम एन. आता के कुठं आहे के एल एम एन. आता प्रत्येक पदांमध्ये दुसऱ्या अक्षराचा क्रम जर बघितला तर या अक्षराचा क्रम चढता क्रम आहे आणि हे अक्षर क्रमागत अक्षर आहेत एका पाठोपाठ येणारे. के नंतर एल आला, एल नंतर एम आला, एम नंतर एन आला, एन नंतर काय येणार विद्यार्थी मित्रांनो ओ येणार. म्हणजे इथं आपण लिहूया ओ. बरोबर आहे. आता ई ओ हा आपल्याला पर्यायांमध्ये दिसतो का यस. दोन पर्याय आपल्याकडे आहेत तिसरा आणि चौथं. म्हणजे पहिल्या पर्यायांचा आणि दुसऱ्या पर्यायांचा विचार करण्याची गरज नाही. आता तिसरा अक्षराचा क्रम नेमकं कोणता आहे तर तो आपण पाहूया. प्रत्येक पदांमधले तिसरे अक्षर कुठे आहेत रे बाबा हा यल यम यन ओ. इथं आपण वरच्या बाजूला करूया यल यम यन ओ. हे सुद्धा जर बघितले तर चढत्या क्रमानुसार आलेले क्रमागत अक्षर आहेत एका पाठोपाठ येणारे. एलच्या नंतर यम आलाय, यमच्या नंतर एन आलाय, यांच्या नंतर ओ आलाय, ओच्या नंतर काय येईल विद्यार्थी मित्रांनो तर पी येईल. बरोबर आहे. मग अशा प्रकारे आपल्याला प्रश्न क्रमांक 16 या प्रश्नाचा अचूक उत्तर आहे काय मिळणार ई ओ पी.
तर अचूक उत्तर आपल्याला पर्यायांमध्ये दिसते का बघा, ई ओ पी यस. तर प्रश्न क्रमांक 16 या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. ही अशा प्रकारे आपल्याला प्रश्न क्रमांक 16 सुद्धा आपल्याला सॉल्व्ह करता येतोय. त्यानंतर आपण पाहूया प्रश्न क्रमांक 17. प्रश्न क्रमांक 17 हे आपल्या बाबतीमध्ये खूप अवघड असं वाटत नाही. तर का नाही? कारण यामध्ये फक्त आपल्याला एक एक अक्षर दिलेले आहेत आणि त्या अक्षरांचा क्रम नेमका आपल्याला ओळखायचा आहे. तर ह्या अक्षर नेमकं कुठल्या प्रकारचं आहे तर ते आपण समजून घेऊया. डी जी. डी कुठे आहे? डी जी. त्याच्यानंतर जे, जेच्या खाली सुद्धा अंडरलाईन करूया. त्याच्यानंतर यम, यमच्या खाली सुद्धा आपण अंडरलाईन करूया. पी, पी कुठे आहे? पीच्या खाली सुद्धा अंडरलाईन करूया. यस, यसच्या खाली सुद्धा अंडरलाईन करूया. आता बघा विद्यार्थी मित्रांनो, डी आणि जी मध्ये जर बघितलं तर हे दोन अक्षर आपल्याकडे गाळलेले दिसतात. बरोबर आहे. जी आणि जे मध्ये जर बघितलं, जी आणि जे मध्ये जर बघितलं तर एच आय हे दोन अक्षर आपल्याकडे गाळलेले दिसतात. जे आणि एम मध्ये जर बघितलं तर के आणि एल हे दोन अक्षर आपल्याकडे गाळलेले दिसतात. एम आणि पी मध्ये जर बघितलं तर एन आणि ओ असे दोन अक्षर आपल्याकडे गाळलेले दिसतात. आता पी आणि एस मध्ये जर बघितलं तर पुन्हा क्यू आणि आर अक्षर आपल्याकडे गाळलेले दिसतात. म्हणजे याच्यामध्ये दोन अक्षर गाळले गेलेले आहेत, याच्यामध्ये दोन अक्षर गाळले गेलेले आहेत, पुन्हा याच्यामध्ये दोन, याच्यामध्ये दोन आणि याच्यामध्ये दोन. प्रत्येक पदामध्ये जर आपल्याकडे अक्षराचा क्रम जर बघितला तर दोन अक्षर आड, दोन अक्षर आड, दोन अक्षर आड आपल्याकडे अक्षर आलेलं आहे. बरोबर आहे. मग यस नंतर येणारा अक्षर कोणता असेल विद्यार्थी मित्रांनो? तर व्ही असेल. व्ही हे अक्षर का असेल? कारण टी आणि यू हे दोन अक्षर गाळले गेलेले आहेत. त्याच्यानंतर येणारा अक्षर आहे म्हणजे व्ही. तर व्ही हा अक्षर आपल्याला पर्यायांमध्ये दिसतोय का बघा? यस. तर पर्याय क्रमांक 2 मध्ये आपल्याला व्ही हे अक्षर आपल्याला पाहायला मिळतोय. तर प्रश्न क्रमांक 17 या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. त्यानंतर आपण पाहूया उदाहरण क्रमांक 18. प्रश्न क्रमांक 18 नेमकं कशा प्रकारचं आहे बघूया आपण. आता याच्यामध्ये जर बघितलं तर याच्यामध्ये 3 पदं आपल्याला दिसतात. 3 पदांमध्ये 3 अक्षरांचा क्रम आपल्याकडे दिसतो. तर 3 अक्षरांचा क्रम नेमकं कुठल्या प्रकारचा आहे तर ते आपण लक्षात घेऊया विद्यार्थी मित्रांनो. बघा, जी य. सुरुवातीचे अक्षर कोणत्या क्रमावर आहेत? जी य. जी, त्याच्यानंतर य, त्याच्यानंतर आलेलं आहे ई. ई. आता जर जी य ई याच्यामध्ये जर बघितलं तर हे उतरत्या क्रमानुसार आलेले क्रमागत अक्षर आपल्याकडे पाहायला दिसतात. जी नंतर एफ आला, एफ नंतर ई आलेला आहे. ई नंतर काय येईल विद्यार्थी मित्रांनो? डी. बरोबर आहे. म्हणजे सुरुवातीचा अक्षर आपल्याला डी मिळालेला आहे. आता दुसऱ्या क्रमांकावर येणारा अक्षर आपल्याकडे कुठल्या प्रकारचा असेल तर दुसऱ्या क्रमांकावर प्रत्येक पदांमधले दुसरे अक्षर नेमकं कोणता क्रम दर्शवतात ते आपण बघूया. यस कुठं आहे? यस. त्याच्यानंतर क्यू, त्याच्यानंतर क्यूच्या खाली अंडरलाईन करूया. त्याच्यानंतर ओ, ओ च्या खाली अंडरलाईन करूया. यस आणि क्यू मध्ये जर बघितलं तर आर हे अक्षर गाळलं गेलेलं आहे. त्याच्यानंतर क्यू आणि पी, ओ मध्ये जर बघितलं तर पी हे अक्षर गाळलं गेलेलं आहे. आता यस आणि क्यू मध्ये जर बघितलं तर आर हे एकच अक्षर गाळलं गेलेलं आहे. क्यू आणि ओ मध्ये जर बघितलं तर एकच अक्षर आपल्याकडे गाळलं गेलेलं आहे. आता ओ नंतर येणारा अक्षर काय असेल विद्यार्थी मित्रांनो? यम असेल. का असेल? कारण एन हे एक अक्षर आपल्याकडे गाळलं गेलेलं आहे. बरोबर आहे. मग दुसऱ्या क्रमांकावर येणारे जे अक्षर आपल्याकडे पाहायला मिळणार आहे ते म्हणजे यम. बरोबर आहे. मग त्यानंतर आता जर इथं जर बघितलं तर इथं सुद्धा आपल्याकडे डी एम यू, इथे जर बघितलं तर डी एम एस हे आपल्याला पाहायला मिळतात. म्हणजे पर्याय क्रमांक 3 आणि पर्याय क्रमांक 4चा आपल्याला विचार करण्याची गरज नाही. कारण सुरुवातीचे दोन अक्षर पर्याय क्रमांक 1 मध्ये आणि पर्याय क्रमांक 2 मध्ये हे दोन्ही पर्यायांमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. बरोबर आहे. मग तिसरे अक्षर ज्या वेळेस आपल्याला मिळेल त्यावेळेसच आपल्याला अचूक उत्तर आपल्याला निवडता येईल. आता त्यानंतरच्या प्रत्येक पदांमधले तिसरे अक्षर नेमकं कोणता क्रम दर्शवतात ते आपण लक्षात घेऊया. आर यस. आर कुठे आहे बाबा? हे आरच्या खाली, आरच्या वरी अंडरलाईन करूया. त्याच्यानंतर आपल्याकडे दिलेलं आहे यस. यसच्या खाली अंडरलाईन करूया. त्याच्यानंतर टी. टीच्या सुद्धा आपण अंडरलाईन केलेलं आहे खाली, वरच्या बाजूस केलेलं आहे सॉरी. आता आर एस टी, आर एस टी हे जर बघितलं तर यामध्ये चढता क्रम आहे आणि हे क्रमागत आलेले अक्षर आहे. आर नंतर यस, यस नंतर टी, टीच्या नंतर काय असेल विद्यार्थी मित्रांनो? तर टीच्या नंतर असेल यू. तर आपल्याला अक्षर मिळालेलं आहे यू. तर डी एम यू हा पर्याय आपल्याला पाहायला मिळतो का? यस. तर पर्याय क्रमांक 1 मध्येच आपल्याला डी एम यू हे अक्षर आपल्याला पाहायला मिळतात. म्हणजे उदाहरण क्रमांक 18, प्रश्न क्रमांक 18 या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. अशा प्रकारे आपल्याला पर्याय क्रमांक 1 आपल्याला काय करता येतोय? सॉल्व्ह करता येतोय. त्यानंतरच या सिरीज मधले सेकंड लास्टचे उदाहरण जे म्हणजे शेवटचे एक राहिलेले म्हणजे 19वे उदाहरण आपण कशा प्रकारचे ते आपण समजून घेऊया.
बघा विद्यार्थी मित्रांनो, 19वे उदाहरण नेमकं कोणता क्रम दर्शवतात ते आपण बघूया. 19व्या उदाहरणामधले कोणती अक्षर कोणता क्रम दर्शवतात ते बघूया. इथं सुद्धा आपल्याकडे पद आलेली आपल्याला दिसतात. KSD, LRE, MQF, NPG. फक्त आपल्याला काय करायचंय, मानसिक क्षमता चाचणी म्हणजे आपल्याला थोडं बुद्धीचा आपल्याला वापर करायचा आहे, की जेणेकरून आपल्याला या प्रश्नाची उत्तरे आपल्याला सहजपणे मिळवता येतील. अवघड अशी गोष्ट नाही, फक्त ज्या विद्यार्थ्याची विचार क्षमता जास्त आहे त्या विद्यार्थी या प्रश्नासाठी सोडवण्यासाठी सक्षम असतील. विद्यार्थी मित्रांनो, जरी क्षमता जास्त नसेल तरी तुम्ही विचार करत चला, की जेणेकरून अशा प्रश्नाची उत्तरे आपल्याला मिळत जातील. आता 19व्या उदाहरणामधले जे आपल्याकडे पद आपल्याला दिसतात त्या पदांमधले सुरुवातीचे अक्षर कोणता क्रम दर्शवतात, दुसरे अक्षर कोणता क्रम दर्शवतात, त्याच्यानंतर तिसरे अक्षर कोणता क्रम दर्शवतात ते आपण पाहूया. के यल, के कुठे आहे बाबा अक्षर मालिकामध्ये? के यल, त्याच्यानंतर यम, यम, त्याच्यानंतर यन, यन. प्रत्येक पदांमधले जर आपण सुरुवातीचे अक्षर जर आपण बघितले तर प्रत्येक सुरुवातीच्या अक्षरांमध्ये जर क्रम बघितला तर के नंतर यल आलेला आहे, यल नंतर यम आलेला आहे, यम नंतर यन आलेला आहे. आता के यल यम हे जे अक्षर आहेत कसे आहेत विद्यार्थी मित्रांनो? क्रमवारी येणारे अक्षर आहेत, क्रमागत आलेले अक्षर आहेत, एका पाठोपाठ आलेले अक्षर आहेत. के नंतर यल आलेला आहे, यल नंतर यम आलेला आहे, यम नंतर यन आलेला आहे, यन नंतर काय येणार? ओ आपल्याकडे मिळतोय. पहिलं पद आपल्याला मिळालेलं आहे, पहिलं अक्षर आपल्याकडे मिळालेलं आहे ओ. आता दुसरं अक्षर आपल्याला कोणतं मिळेल? तर त्यानुसार आपण प्रत्येक पदांमधल्या दुसऱ्या अक्षराचा विचार करावा लागेल, तरच आपल्याला दुसरे अक्षर आपल्याला सहजपणे मिळून जाईल. यस आर, यस कुठं आहे? यस आर, त्याच्यानंतर क्यू, त्याच्यानंतर पी. आता जर बघितलं तर SRQP हे पण अक्षर कसे आहेत विद्यार्थी मित्रांनो? तर उतरत्या क्रमानुसार आलेले क्रमागत अक्षर आपल्याकडे पाहायला मिळतात. यस नंतर आपल्याकडे आर आलेला आहे, आर नंतर क्यू आलेला आहे, क्यू नंतर पी आलेला आहे, पी नंतर काय येणार विद्यार्थी मित्रांनो? ओ येणार. बरोबर आहे. मग इथं आपल्याकडे काय पाहायला मिळते? ओ ओ आपल्याला दोन अक्षर आपल्याला मिळालेले. ओ ओ हा आपल्याकडे पर्याय एकच दिसतो म्हणजे पर्याय क्रमांक 4 हे 19व्या प्रश्नाचं अचूक उत्तर असेल. तर त्याच्यासाठी अजून एक अक्षर आपल्याकडे राहिलेलं आहे एच. आपल्याकडे एच हे शेवटचं अक्षर येईल का याचा सुद्धा आपण विचार करून घेऊया. डी ई एफ जी. आता डी ई एफ जी प्रत्येक पदांमधले शेवटचे अक्षर जे आपल्याला पाहायला मिळतात डी ई एफ जी या अक्षरांमध्ये चढता क्रम आहेत आणि हे अक्षर एका पाठोपाठ येणारे अक्षर आहेत. मग जी नंतर काय येईल? एच आपल्याला पाहायला मिळतोय. आपल्याला आपण जसं विचार केलं होतो की प्रश्न क्रमांक 19वा या प्रश्नाचं अचूक उत्तर असेल पर्याय क्रमांक 4 हे या प्रश्नाचं अचूक उत्तर असेल. त्यानंतर आपण पाहूया ह्या सिरीज मधलं आजच्या पार्ट 2 च्या सेशन मधलं शेवटचं उदाहरण. आता शेवटचं उदाहरण नेमकं कशा प्रकारचं आहे तर ते आपण लक्षात घेऊया. काय दिलेलं आहे? BC, त्याच्यानंतर EF, IJ, NO. आता याला आपण काय करूया? जोडून वाचूया. BC, EF, IJ, NO. तर उत्तर काय असेल आपल्याकडे? बघा काय आपल्याकडे पर्याय दिलेला आहे? ST, TU, UV, RS. म्हणजे हे जे अक्षर जर बघितलं वाचन जर केलं तर क्रमागत अक्षराचा क्रम आपल्याकडे दिलेला आहे. म्हणजे कसा? एका पाठोपाठ येणारे अक्षर. बी च्या नंतर सी, ई च्या नंतर एफ, आय च्या नंतर जे, एन च्या नंतर ओ. आता ह्या पदांमध्ये नेमकं कोणता क्रम आहे तर ते आपण बघूया. BC च्या नंतर काय आलेलं आहे बघा? EF आलेलं. आता याच्यामध्ये जर बघितलं तर किती अक्षर गाळलं गेलेलं आहे? एक अक्षर. म्हणजे याच्यामध्ये क्रम एका अक्षराचा आहे. आता EF च्या नंतर IJ जर बघितलं तर EF च्या नंतर IJ म्हणजे GH असे दोन अक्षर गाळले गेलेले आहेत. म्हणजे याच्यामध्ये दोन अक्षर गाळले गेलेले आहेत. आता त्याच्यानंतर IJ च्या नंतर NO कुठे आहे बाबा? NO. तर IJ च्या नंतर NO आलेला आहे पण किती अक्षर आढळलेले आहेत बघा? 1 2 3. म्हणजे KLM असे तीन अक्षर याच्यामध्ये गाळले गेलेले आहेत. म्हणजे 1 2 3. मग याच्यानंतर येणारा अक्षर किती आड असेल? 4. बरोबर आहे. मग याच्या ओच्या नंतर 4 अक्षर आपण गाळूया. 1 2 3 4. 4 अक्षर आपण गाळले गेलेले आहे म्हणजे PQRS गाळलेलं आहे. म्हणजे आपलं उत्तर काय असेल? TU हे आपल्याकडे उत्तर असेल. TU. आता हे उत्तर आपल्याला पर्यायांमध्ये दिसते का? यस. तर पर्याय क्रमांक 2 मध्ये आपल्याला टी आणि यू हे उत्तर टी आणि यू हे दोन अक्षर आपल्याला पाहायला मिळतात. म्हणजेच प्रश्न क्रमांक 20 या प्रश्नाचं अचूक उत्तर असेल पर्याय क्रमांक 2. तर अशा प्रकारे आपल्याला प्रश्न क्रमांक 20वा आपल्याला सॉल्व्ह करता येतोय. तर आजच्या जी संघर्ष सिरीज मध्ये मानसिक क्षमता चाचणीच्या आधारित पार्ट 2 चा जो लेक्चर होता
व्हिडिओ होता. क्रमाने येणारे अक्षरगट, अक्षरमालिकेवरील प्रश्न ते कशा प्रकारचे होते यावरती आपण सविस्तर चर्चा आपण आजच्या व्हिडिओमध्ये आपण केलेली आहे. आणि हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. आणि हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला काय नाही या व्हिडिओची प्रतिक्रिया तुम्हाला कमेंट सेक्शन मध्ये कळवायचं आहे. आणि या व्हिडिओची लिंक तुम्हाला जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करायचे. आणि हा व्हिडिओ जर तुम्हाला चांगला वाटला असेल तर कमेंट बॉक्समध्ये कळवा की जेणेकरून आपल्याला पुढचा व्हिडिओ आपल्याला लवकरच तुमच्यासाठी घेऊन येता येईल. थँक्यू विद्यार्थी मित्रांनो.